बीड जिल्हा प्रशासनाकडून आता निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान रणजित कासलेला परळी मतदारसंघामध्ये ड्युटीच नव्हती अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। या प्रक्रियेदरम्यान तो सायबर पोलीस ठाण्यातच कार्यरत होता असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनाने आता निवडणूक आयोगाला हा अहवाल सादर केलेला आहे। या अगोदर कासलेने धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते। त्याच वेळेला ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी मला पैसे दिले गेले होते, 10 लाख रुपये दिले गेले होते असा आरोप देखील त्याने केलेला होता। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, आता पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केलेला आहे आणि कासले हा निवडणुकीच्या वेळेला परळीमध्ये नव्हता, त्याला कोणतीही निवडणूक ड्युटी नव्हती अशा प्रकारचं स्पष्टीकरण हे देण्यात आलंय। प्रथमेश, आपण जर बघितलं तर बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याने गेल्या काही दिवसात वेगवेगळे व्हिडिओ करत खळबळजनक दावे केले होते। आता यामधील एक एक दावा कशा पद्धतीने खोटा होता हेच समोर येतं। यामध्ये सगळ्यात खळबळजनक जो दावा होता तो म्हणजे परळी मतदारसंघात ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी मला 10 लाख रुपये दिल्याचं सांगितलं होतं त्यांनी। धनंजय मुंडे यांच्या माणसानं हे मला पैसे दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि खात्यावरचं जे अमाऊंट ट्रान्झॅक्शन आहे ते देखील मीडिया समोर त्यांनी दाखवलं होतं, परंतु यामध्ये तथ्य नसल्याचं समोर आलंय। निवडणूक आयोगानं याबाबतचा खुलासा आपल्या एक्स पोस्टमध्ये केला आहे। यामध्ये रणजित कासले हा परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कुठल्याही कर्तव्यावर नव्हता। परळी मतदारसंघात केंद्र राज्य राखीव दलाची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था होती, तसेच स्ट्रॉंग रूमच्या परिक्षेत्रात आणि त्या भागात सगळी सीसीटीव्ही तैनात होते, कार्यरत होते। त्यामुळे आता कुठलाही प्रकार झालेला नाही आणि रणजित कासले यांनी जे आरोप केले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये शंका उपस्थित झाली, शंका निर्माण झाली। त्यामुळे आता हा खुलासा करत असल्याचं निवडणूक विभागाने म्हटलंय। पोलीस विभागाने देखील याबाबत खुलासा केलाय आणि परळीतील तहसील विभागातील जे नायब तहसीलदार आहेत निवडणूक विभागाचे, त्यांनी देखील कासले याच्यावर या संदर्भाची फिर्याद दिली आणि त्यानुसार गुन्हा देखील दाखल झाला। एकंदरीत आपण बघितलं तर गेल्या काही दिवसात रणजित कासले यांनी निवडणूक विभाग आणि पोलीस विभाग यांच्याबाबत जे आरोप केले होते ते खोटे असल्याचं आता या सगळ्या प्रक्रियेतून समोर येतंय। प्रथमेश, नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।